आपण बोलतो मराठी हा पाठ बघत आहोत आणि त्या पाठामध्ये डॉक्टर निलिमा गुंडी यांनी खूप छान अनेक उदाहरणं देऊन मराठी भाषा किती महत्त्वाची आहे ते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अनेक उदाहरणांमुळे त्यांनी आपल्याला अनेक उदाहरणांमधून मराठी भाषेचा अर्थ किंवा त्या आपला आनंद कसं व्यक्त करता येईल ते त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलेलं आहे की मराठी भाषा किती महत्त्वाची आहे आणि तिला किती महत्त्व दिलं पाहिजे हे आपल्यावर डिपेंड आहे किंवा आपल्यावर अवलंबून आहे. आता पुढे बघा, भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराचे शब्द तोडतो या साऱ्यांना महत्त्व आहे. सुतकताई हा शब्द जर सुतकताई असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असं कोणा मुलाचे नाव टाकून बरोबर आहे का? आता लेखिका इथे बघा त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, खूप छान उदाहरण दिलेलं आहे की भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो किंवा कोणत्या अक्षराचे शब्द तोडतो यांना महत्त्व आहे. आता लेखिका इथे सांगतात की शब्द उच्चारतो आपण, पण उच्चारताना आपण कुठे कोणत्या अक्षराला त्याला तोडतो हे खूप महत्त्व आहे. आता त्यांनी इथे उदाहरण दिलेलं आहे की सुतकताई. आपण बघितलं तर इथे सुतकताई हा शब्द त्यांनी दिलेला आहे. तो सुतकताई हा शब्द एकत्र आहे, पण तो सुतकताई हा शब्द सुतकताई असा लिहिला तर कसं वाटेल? वेगवेगळे करून ते शब्द क आणि ताच्या तिथे तोडले ती अक्षरे तर कसं वाटेल असं लेखिका बोलतात. तसंच अक्षरशः हा शब्द लिहिताना अक्षरशः असा कोणा मुलाचे नाव टाकून लिहिले तर बरोबर वाटेल का? आता अक्षरशः ही भावना व्यक्त करायची एक पद्धत झाली. अक्षरशः त्याने असं केलं. हे अक्षरशः हा शब्द तिथे आपण एखादी व्यक्ती व्यक्त करतोय आपण एखादी भावना, पण तो अक्षरशः हा शब्द जर अक्षरशः असं एका मुलाच्या नावाच्या स्वरूपात लिहिलं तर ते बरोबर वाटेल का? असं लेखिका बोलतात. तसंच त्यांनी पुढे दिलेलं आहे की पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे? हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हण होती पुराणातली वानगी पुराणात. वानगी म्हणजे उदाहरणे, पण वानगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी, अशी फजिती होते. आता लेखिकाने इथे खूप छान उदाहरण दिलेलं आहे आणि खूप मस्त ती म्हण आहे बघा, की पुराणातली वांगी पुराणात. आता ती खरं तर ती म्हण तशी नाहीच आहे, पण ती वांगी पुराणात या म्हणीवरून ते वांगी आपण शोधत राहिलो वांगी. आता त्यांनी इथे उदाहरण दिलेलं आहे, की या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे? हा शोध घेणे म्हणजे फुकटचा उद्योगच ठरेल. आता ती म्हण तशी नाहीच आहे, तर आपण तशी म्हणालो नंतर मग तिचा शोध घेतला तर आपण काय मिळणार आहे आपल्याला असं लेखिका बोलतात. आता तिथे खरं तर अर्थ आहे वानगी. वानगी म्हणजे काय? उदाहरणे. पण तिथे आपण वांगी हा शब्द वापरला तर वांग्याविषयीच्या गोष्टी आपण शोधत राहिलो तर काय होणार आहे? काहीच मिळणार नाही आपल्याला. अशी आपली फजिती होते. म्हणजे लेखिकांचं म्हणणं आहे की योग्य वेळी योग्य अर्थ वापरला किंवा योग्य शब्दाचा अर्थ वापरला तर आपल्याला त्यात योग्य अर्थ मिळेल. आता पुढे बघा, काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. उदाहरणार्थ, राजाचे कलेवर प्रेम होते. अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. आता उदाहरणार्थ दोन दिलेले आहेत त्यांनी शब्दरूपी कशी चकवतात ते आपल्याला दिलेले आहेत. आता दोन्ही शब्द दोन्ही आपण वाक्य बघितले त्यामध्ये कलेवर हे शब्द दोन्हीकडे आहे, पण त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. आता पहिला आहे शब्द की राजाचे कलेवर प्रेम होते. आता पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे. त्याचा अर्थ वेगळा होतो. ते काय आहे? ते कला आहे ते सप्तमी विभक्तीचे रूप आहे. पण दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा होतो. म्हणजे अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. म्हणजे काय? मृतदेह, शव असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे दोन्ही कलेवरचा अर्थ वेगवेगळा होतोय. पुढे बघा, की आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. लेखिका बोलतात, की आपल्या भाषेवर आपल्याला प्रेम असेल तर आपल्याला शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा आपल्या आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या जीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते आहे किंवा असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपल्याला मिळवायला हवे. आता लेखिका इथे खूप छान त्यांनी खरं तर सांगितलेलं आहे, की भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आज ज्या भाषेमुळे आपण बोलायला शिकलो, ज्या भाषेमुळे आपण पुढे गेलो आहे, ती भाषा आपण विसरून कसं चालेल? ज्या भाषेमुळे आपण भावना व्यक्त करतो, तिच्याशी आपले जिव्हाळ्याचे नाते असायला हवे, असे लेखिकाने सांगितले. आणि ते खरं तर खूप छान आणि खरं सांगितलेलं आहे त्यांनी, तर ज्या भाषेमुळे आज आपण आहोत, ती भाषा आपल्याला तिचे ज्ञान आपल्याला आणखी मिळवायलाच हवे. आपल्याला आत्मसात करायला हवी ती भाषा. नाही तर शब्दाचा अर्थच आपल्याला माहिती नसेल तर आपण त्याचा अर्थ माहीत केला नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण कोणत्याही ठिकाणी कोणताही शब्द वापरू शकतो. एकाच शब्दाचे किती अर्थ आहेत ते आपल्याला समजलं पाहिजे.
पुढे त्यांनी सांगितलेले आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. आता आपली भाषा खरं तर बरोबर आहे की आपली भाषा ही आपल्या हवेसारखी आतबाहेर असते. आपल्याला नेहमीच आपली भाषा वापरायला लागते. आता कधी आपण इतर भाषांचा उल्लेखही करतो, पण आपली भाषेचे स्थान आपण तिथे जपून ठेवायला आहे. आपण आपली भाषा हरवून चालणार नाही, हे लेखिका सांगतात. आता उदाहरणार्थ त्यांनी दिलेलं आहे की आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी 2 वाक्यातून कशी 2 प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते त्यांनी सांगितलेलं आहे. आता पाऊस पडणे याच्या 2 उदाहरणे त्यांनी दिलेली आहेत. पहिला दिलेला आहे, पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली. आणि दुसरं आहे, सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. आता त्यांनी 2 वाक्य दिलेली आहेत. ती दोन्ही वाक्य आपण बघितली तर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पण पहिल्याचं वाक्य आहे, पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली. हा सकारात्मक वाक्य आहे आणि आनंदाने बोलला जाणार आहे. पण दुसरं वाक्य बघितलं की सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. हा नकारात्मक किंवा एखाद्याला वाईट वाटलं आहे की माझं काम झालं नाही, मला मॉर्निंग वॉकला जाता आलं नाही. हे दोघांमध्ये फरक आहे. आता पाऊस पडणे या विषयाच्या त्यांनी 2 प्रतिक्रिया दिलेल्या होत्या आणि त्यामधून त्यांचे भाव खुलत आहेत. आता बघा पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की अशी अनेक वाक्य तयार करता येतील की त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते. त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरवू, असे विसरून चालणार नाही. आता खरं तर यांनी खूप छान सांगितलेले आहे की भाव आपण कशाप्रकारे व्यक्त करतो हे आपल्याला माहिती पाहिजे आणि भाषेचे अर्थसौंदर्य आपल्याला कळायला पाहिजे. शब्दांचे जे अर्थ आहेत ते कळले नाही तर आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरवू. आपल्याला जर माहितीच नसेल तर आपण का मराठी बोलते, मराठी भाषेचा अर्थ काय आहे किंवा प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे आणि योग्य ठिकाणी योग्य शब्द किंवा योग्य शब्दाचा अर्थ जर आपण मांडला नाही तर त्याचं आपण पात्र नाहीत मराठी भाषा बोलायला किंवा लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे शब्द आपण उच्चारायला पात्र नाहीत. त्यामुळे आपण योग्य शब्दाचा अर्थ आणि योग्य वाक्य आपल्याला समजलं पाहिजे, कुठे कोणता शब्द किंवा वाक्य बोलायचं किंवा वापरायचं. त्याचप्रकारे लेखिकेने या पाठात खूप छान आपल्याला मराठी भाषेचा अर्थ किंवा मराठी भाषा आपल्या भाषेचा असलेला अभिमान किंवा भाषेचं महत्त्व त्यांनी आपल्याला सांगितले. नक्कीच आपल्याला कधी भाषेकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि या धड्यामुळे आपल्यात नक्कीच बदल होतील आणि आपण आपल्या परीने प्रयत्न करू की आपली भाषा आपल्याकडून जपली जाईल आणि आपण आपल्या भाषेला जास्तीत जास्त महत्त्व देऊ. इथे हा पाठ आपला संपलेला आहे.